मसवड नगर परिषद मतमोजणी ढिसाळ नियोजन, पत्रकार संतप्त. पत्रकार कक्षाबाहेरच मतमोजणीत पारदर्शकतेचा अभाव. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात प्रेस क्लबचा निषेध. मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मेरी माता हायस्कूल येथे पार पडली. मात्र या मतमोजणी दरम्यान निवडणूक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. मतमोजणीच्या ठिकाणी पत्रकार कक्ष थेट बाहेर ठेवण्यात आल्यानं पत्रकारांना कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही ना माईकवरून घोषणा करण्यात आली. त्यामुळं निकालाबाबतची माहिती मिळवताना पत्रकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या संदर्भात मसवड प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, या आधीच्या प्रत्येक निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेत पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जात होता. मात्र यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मीना बाबर यांनी पत्रकारांना थेट बाहेर ठेवत अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप त्यांनी केला. अतिशय ढिसाळ नियोजन यावेळेस केलेलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतःची मनमानी कारभार करत या ठिकाणी आत्तापर्यंत जे मतदान झालेलं आहे, यापूर्वी ज्या मतमोजणी झाल्या त्याच्या कंप्लीट अपोजिट यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. प्रशासनाचं अत्यंत ढिसाळ आणि गचाळ नियोजन हे म्हणावं लागेल. खरं तर यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस पत्रकारांचा कक्ष हा आतमध्येच केलेला असतो. परंतु यावेळेस सगळे पत्रकारसुद्धा कुठल्याही पत्रकाराला त्यांनी एंट्री दिली नाही. याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीने या प्रशासनाचा निषेध करतो. याच्यावर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी प्रमुख म्हणून जे DYSP आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी खरं तर एंट्री दिलेली नाही. ही सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे. प्रशासनाने खरं तर पोलिसांना सहकार्य करायला हवं होतं. पोलिसांच्या सहकार्यानेच प्रशासनाचं काम चालतं, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांची ही एक आरेरावी म्हणावी लागेल. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. या प्रकारामुळं सर्व पत्रकार एकवटले असून निवडणूक प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी सचिन सरतापे, आधुनिक केसरी, मसवड.